लालबाग राजाच्या दर्शनासाठी 10 दिवस जशी भाविकांची गर्दी पाहायला मिळत होती तेवढीच गर्दी आता लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सुद्धा पाहायला मिळते। थोड्याच वेळात लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल। मोठ्या संख्येने भाविक लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जमायला सुरुवात झाली। पोलिसांकडून देखील या गर्दीचं नियोजन करण्यात येते। ही सगळी तयारी नेमकी कशी सुरू आहे याचा आढावा घेतलाय वेदांत देबने। पाहूया। मी लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी हजारो भाविक इथे आपल्याला जमलेले पाहायला मिळतात। सकाळी 7 ते 8 वाजल्यापासून हे सर्व भाविक इथे एकत्र आलेले आहेत आणि वाट बघतायत की लालबाग राजाची विसर्जन मिरवणूक केव्हा सुरू होते। आरतीला साधारणपणे 10-10:30 दरम्यान सुरुवात होईल आणि आपण हा संपूर्ण जर परिसर बघितला तर बॅरिकेडिंग केलेली आहे। काही महत्त्वाचे पदाधिकारी आणि ढोल ताशा पथक यांनाच फक्त आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला या लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पाहायला मिळतोय। वेळोवेळी आवाहन केले जाते की गर्दी इथे करू नका, कारण मुंबईच्या राजाची मिरवणूक सुद्धा थोड्याच वेळात इथे येणार आहे। मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच याच मार्गावरून मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक जेव्हा जाईल तेव्हा मोठी गर्दी होऊ शकते आणि त्यामुळेच पोलिसांकडून वारंवार आवाहन केले जाते की या ठिकाणी गर्दी करू नये आणि त्यामुळेच इथे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। आणि ज्या प्रकारे आपण बघतोय गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर याचा जयघोष इथे आपल्याला या संपूर्ण गणेश गल्ली परिसरात ऐकायला मिळतोय। त्यामुळे पूर्णपणे सर्व भाविक सज्ज आहेत या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी। कॅमेरामॅन इरफान शेखसह मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।